हॅलो फ्रेंड्स, मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जसं की मला 2-3 कमेंटसुद्धा आल्या होत्या की आमचा छातीचा जो भाग आहे तर तो खूप कमी आहे आणि यासाठी आम्ही कटोरी ब्लाउज जे आहे कसं शिवायचं किंवा त्याचं जे मेजरमेंट आहे तर ते कसं घ्यायचं, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत। तर 32 साइज ब्लाउज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर हा जो व्हिडिओ आहे तो त्यांच्यासाठी आहे ज्यांना छातीचा भाग जो आहे खूप कमी असतो। तर प्रिन्सेस कटला आपण कप्स लावतो तर त्यामुळे तो जो भाग आहे तर तो आपला कव्हर होऊन जातो, पण कटोरी ब्लाउज ज्यांना घालायचं असतं तर त्यांना जसं आहे तसं जर आपण कटोरी ब्लाउज शिवलं तर त्यांना कटोरी एकतर लूज पडते किंवा भरपूर प्लेट्स पडतात। तर हे कशामुळे होते, कारण एकतर छातीचा भाग कमी असतो आणि आपण आहे तसं जर कटोरीचं माप ठेवलं, आपण नॉर्मली ज्या लेडीजना आपण कटोरी ब्लाउज शिवतो त्या टाईप जर आपण यांना कटोरी ब्लाउज शिवलं तर तो त्यांना प्रॉब्लेम होतो, कटोरी लूज पडते। तर आज आपण ती ट्रिक बघणार आहोत, जे माप आपण बघणार आहोत, जे तुम्ही तुमच्याकडे जर असे कस्टमर असतील तर तुम्ही ते हे जे मेजरमेंट आहे वापरून तुम्ही जे ब्लाउज आहे तर ते व्यवस्थित तयार करू शकता। आता हा जो प्रॉब्लेम आहे लेडीजचा तर तो जास्त करून ज्या बारीक असतात, अंगाने खूप बारीक असतात तर त्यांना होत असतो, जसं की 28, 30, 32। तर तुमच्याही कस्टमरला असा जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा तो त्यांना जी कटोरी आहे तर ती अशी स्टिच करून बघा, तर अगदी व्यवस्थित बसेल। तर आता आपण सगळ्यात आधी इथं बघणार आहोत आपलं मेजरमेंट। तर 32 साइज कटोरी ब्लाउज मी ते घेतलेला आहे। ती जी आहे तर ती 8 + 2 इंच 10 घेतलेली आहे, कमर 6 + 2 इंच 8 घेतलेली आहे, पूर्ण उंची 13 + 1 इंच 14 घेतलेली आहे, शोल्डर मी 5 घेतला आहे, मुंडा 5.5 घेतला आहे, गळा रुंदी 2.25 इंच घेतली आहे, कटोरी जी आहे 4.5 इंच घेतली आहे आणि क्रॉस पट्टी 3 आणि 2.5 इंच घेतली। त्यानंतर पुढचा जो गळा आहे 6.5 आणि आपला जो मागचा गळा आहे तर तो 8 इंच घेतलेला आहे। तर अशा टाईप आपली जो मेजरमेंट आहे। आता सगळ्यात आधी आपण इथं पेपरवरती टाकणार आहोत आपल्या पूर्ण उंचीचं माप। तर पेपराच्या पॅक बाजूवरती मी पूर्ण उंची माप टाकलेलं आहे 14 इंच, 13 + 1 इंच मी 14 इंच इथं आपल्या पूर्ण उंचीचं माप टाकलं। त्याच्यानंतर मी इथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे। तर हे बघा, मी शोल्डर 5 इंच घेतलं। आता आपला जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 5.5 इंचावरती। तर शोल्डर 5, मुंडा 5.5 घेतला मी। त्याच्यानंतर आता आपण इथं छाती घेणार आहोत। सगळ्यात आधी इथं 8 इंच घ्यायचे आहे, म्हणजे आपलं छातीचं न वाढवलेलं माप इथं आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन आपण इथं पुढे याला वाढवून घेणार आहोत। तर हे बघा, सगळ्यात आधी मी इथं छातीचं माप घेतलं 8 इंच आणि त्याच्यानंतर मी 2 इंच जे आहे एक्स्ट्रा मार्जिनसाठी घेतलेलं आहे। तर आपलं टोटल जे आपलं छातीचं माप आहे 10 इंच मी घेतलेलं आहे, 8 + 2 इंच। आता आपण इथं कमर टाकणार आहोत। तर कमर जे आहे 6 + 2 इंच आपण इथं घेतलेली आहे, 8 इंच आपली कमर आलेली आहे। आता छाती आणि कमर जे आहे आपण अशी क्रॉसमध्ये जोडून घेतली। त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचं जे माप आहे आपण इथं घ्यायचं आहे 1 इंचावरती। मी फ्रंट आपला जो मुंडा आहे तर तो त्याचं जे माप आहे घेतलं आहे 1 इंचावरती। बॅकच्या मुंड्याचं माप मी घेतलं 1.5 इंचावरती। आता दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा मुंड्याला शेप देऊ शकता, जसं इथं मी दिलेला आहे। तर हे बघा, जिथं आपण 8 इंच माप घेतलं होतं आपल्या छातीचं तर तिथंपर्यंतच आपण जो शेप आहे आपला स्टॉप करायचा आहे। जो काय आपण मुंड्याचा आपला शेप देत आहोत बॅक आणि फ्रंटचा, तर तिथे आपण इथं स्टॉप करायचं आहे, जिथं आपण आपलं प्रॉपर छातीचं माप घेतलं होतं 8 इंच। तर आता आपण गळा रुंदी घ्यायची आहे इथं 2.25 इंच। तर गळा रुंदी 2.25 घेतली। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंचावरती। तर मी इथं मेजरमेंट लिहित आहे छातीचं आणि कमरेचं, आपण किती घेतलं ते। तर आता जसं की इथं तुम्ही बघू शकता मी गळा 6.5 घेतलेला आहे, पण मी एक टिप तुम्हाला सांगते की ज्यावेळी तो छातीचा भाग जर कमी असेल तर तुम्ही गळा जो आहे पुढचा ब्रॉड घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा आहे, तरच ते ब्लाऊज छान बसतं। तर ते कोणतेही मापाला असो। तर इथं मी गळा घेतलेला आहे 6.5, पण तुम्ही 7, 7.5 सुद्धा गळा जो आहे घेऊ शकता, कारण ज्यावेळी छाती कमी असते तर त्यावेळी गळा जो आहे तुम्हाला ब्रॉडच घ्यायला पाहिजे, तरच ब्लाऊज छान बसतं अंगात। तर आता मी इथं पुढचा गळा 6.5 घेतला, त्यानंतर क्रॉस पट्टीचं इथं माप टाकलेलं आहे 3 आणि 2.5। आता 2.5 आणि 2.5ची एक मी स्ट्रेट लाईन आखून घेतली क्रॉस पट्टीला आणि त्याच्यानंतर आता थोडासा इथं कर्व जो शेप आहे मी इथं दिलेला आहे। तर हे बघा, मी थोडासा इथं क्रॉस पट्टीला कर्व शेप दिला। तर क्रॉस पट्टी सुद्धा मी 3 आणि 2.5 इंच घेतली। आता त्याच्यानंतर आपण इथं घेणार आहोत आपली कटोरी। तर कटोरी मी 4.5 इंच घेतली
आता जे आपण 4.5 इंचावरती एक मार्किंग टाकलं होतं तर त्याच्यावरती आपण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची कटोरीसाठी। ज्यांना कुणाला कटोरीचा आकार जमत नसेल, अंदाजे काढत असतील तर त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा। जर एकदम व्यवस्थित कटोरीचा जो शेप आहे तर तो निघतो आणि एकदम प्रॉपर कटोरी आपली तयार होते। तर हे बघा, गळ्यापासून वरती मी 1 इंच घेतलं, तिथून अशी क्रॉस लाईन आखली आणि त्याच्यानंतर कटोरीचा जो शेप आहे अगदी व्यवस्थित आपला येतो। आपल्याला कोणतंही अंदाजे जे मार्किंग आहे कटोरीचं करायला लागत नाही। फक्त थोडासा आपण इथं सेंटरला मध्ये जर कर्व शेप दिला तर ऑटोमॅटिक आपला जो कटोरीचा शेप आहे व्यवस्थित निघतो। त्याच्यानंतर मी पुढचा गळा सुद्धा इथं मार्किंग करून घेतलेला आहे। गोल आकार मी इथं दिलेला आहे आपल्या पुढच्या गळ्याला। तर आता पूर्ण आपलं जे मार्किंग आहे तर ते असं 32 साईजचं करून झालेलं आहे कटोरीचं। तर आता आपण असं हे कटिंग करायचं आहे। जसं की मी तर सगळ्यात आधी आपला बॅकचा जो मुंडा आहे तर तो इथं कटिंग करून घ्यायचा। तर लास्टला व्हिडिओच्या मी एक शॉर्ट व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला या ब्लाऊजचा की कसं बसते हे ब्लाऊज। कारण जे माझे कस्टमर होतं तर त्यांना एकदम छाती जी आहे एकदम कमी होती आणि त्यांना कटोरीच ब्लाऊज घालायची सवय होती। तर त्यामुळे मी हे जे मेजरमेंट वापरून ही कटोरी जी आहे तर ते तयार केलेली आहे। तर तोही तुम्ही एकदम व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा। तर आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपण असा सेपरेट करून घ्यायचा आहे। तर पूर्ण बॉडी पार्ट जे आपलं कटिंग आहे पेपरचं मी करून घेतलेलं आहे आणि फ्रंट आणि बॅक जे आहेत आपण असं सेपरेट करून घ्यायचं आहे। तर गळ्याला मी तर देणार आहे कट्स। तर हे बघा, बॅक आणि फ्रंटच्या गळ्याला मी असा कट्स दिलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण पुढचा जो गळा आहे तर तो इथं कट करत आहोत। आता आपला फ्रंटचा जो आपला मुंडा होता 1 इंचावरती आपण मार्किंग केला होता तर तो इथं आपण इथं कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपली क्रॉस पट्टी आणि आता ही आपण ही कटोरी जी आहे तर ती कट करत आहोत। आता बघा, हे आपले फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे पूर्ण आपण असं करून घेतलेलं आहे। तर आता आपण कटोरी बघणार आहोत दुसऱ्या पेपरवरती की कशी काढायची किंवा त्याला माप आपण कोणतं घेणार आहोत, काय घेणार आहोत, किती कमी करणार आहोत आणि किती वाढवणार आहोत। तर आता या पेपरवरती आपण दुसरी जी आपली कटोरी होती तर ती अशी ठेवून घ्यायची। जसं आपण दुसऱ्या पेपरवरती कटोरी वाढवतो त्या टाईप आपण ही जी कटोरी आहे तर ती दुसऱ्या पेपरवरती ठेवून घ्यायची आणि सगळ्यात आधी आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायची या कटोरीला। तर हे बघा, आहे तसं सगळ्यात आधी मी तर कटोरी जी आहे मार्किंग करून घेतलेले आहे। आणि त्याच्यानंतर आता आपण दोन्ही साईडला टक्ससाठी 1.5 इंच घेतो प्रत्येक ब्लाऊजला। आपण ज्यावेळी कटोरी ब्लाऊज शिवत असतो तर प्रत्येक वेळी काय करतो आपण दोन्ही साईडला जे आहे तर ते आपण 1.5 इंच घेतो। पण या ब्लाऊजसाठी म्हणजे ज्यांचा छातीचा भाग खूप कमी असेल त्यांच्यासाठी फक्त आपण इथं दोन्ही साईडला 1-1 इंच घ्यायचं आहे। तर ह्या साईडला 1 इंच आणि ह्या साईडला 1 इंच असं आपण दोन्ही साईडला 1-1 इंच घ्यायचं आहे। 1.5 इंच घ्यायचं नाही, कारण 1.5 इंच घेतल्यामुळे काय होतं, आतला जो कटोरीचा स्पेस आहे तो खूप वाढतो आणि त्याच्यामुळे काय होतं कटोरी लूज बसते। ज्यांना छाती आहे त्यांना व्यवस्थित बसते, पण ज्यांना छाती नाही त्यांना तो भाग जो आहे खूप जास्त मोठा होतो। तर त्यामुळे आपण ह्या कटोरीला ज्यांना छाती कमी असेल त्यांना 1.5 इंच न वाढवता आपल्याला फक्त 1-1 इंच वाढवायचं आहे। तर हे बघा, मी 1 इंच असं घेतलं आहे या साईडला आणि दुसऱ्या सुद्धा साईडला आपण 1 इंच घ्यायचं आहे आणि टक्स सुद्धा आपण इथं 1 इंचाचाच मारणार आहोत। तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। तर बघा, दोन्ही साईडला मी 1-1 इंच घेतलं। जसं आपण 1.5 इंच वाढवतो तसं आपण इथं दोन्ही साईडला 1-1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आता या दोन्हीचा सेंटर पॉईंट आपण इथं काढायचा आहे आणि वाढवायचा आहे सेंटरला 1.5 इंच। तर या बद्दल सुद्धा मला भरपूर असे कमेंट येत असतात की तुम्ही खाली अर्धा किंवा 1.5 इंचच कसं काय घेता, तुम्हाला कमी पडत नाही का? तर प्रत्येकाची शिवण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते, कटिंगची पद्धत वेगळी असते। तर मी अशा पद्धतीने शिवते आणि मला तर अजून काही प्रॉब्लेम आलेला नाही कटोरी ब्लाऊजमध्ये। जसं की मी घालून सुद्धा तुम्हाला दाखवत असतो व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये, तर अगदी छान बसतात। तर हे बघा, आपलं आहे तसं इथं मार्किंग जे आहे कटोरी ब्लाऊजचं करून घ्यायचं। आता जी बाजू आपली जॉईंट होणार आहे
त्या साईडला आपण वरच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि त्यानंतर कटोरीला आपण असं छान असा शेप दिलेला आहे। तर दोन्ही साईडला मी 1-1 इंच घेतलं, त्याच्यानंतर सेंटरला पाऊण इंच वाढवलं, दुसऱ्या साईडला मी अर्धा इंच घेतलं आणि प्रॉपर जी आपली आता कटोरी आहे आपण अशी मार्किंग करून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपण ही कटिंग करून घ्यायची। तर आता हे बघा आपली कटोरी जी आहे आपण अशी कट करून घेतलेली आहे। तर आता सेम आपण काय करायचं आहे, अस्तरवरती आणि आपल्या मेन कापडावरती हे ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता सगळ्यात आधी मी इथं अस्तर ठेवून कट करणार आहेत आपले सगळे पार्ट जे आहेत ते। तर स्लीव्ज मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही, कारण स्लीवचा जो व्हिडिओ आहे सेपरेट मी एकदम सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्यावरती सुद्धा, की छातीच्या मापावरून तुम्ही स्लीव जी आहे कशी काढायची किंवा अंदाजे शेप न देता एकदम परफेक्ट शेप कसा द्यायचा स्लीवचा, तर ते सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। सो स्लीवचा तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता। तर आता बॅक पार्ट मी कट केलेला आहे, तर फ्रंट पार्ट सुद्धा आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी अस्तरवरती। तर आता अस्तरवरती आपल्याला कोणतेही मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही कोणत्याही पार्टमध्ये, फक्त आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये ॲड आपलं जे मार्जिन आहे वरती शिलाईसाठी तेवढंच वाढवायचं आहे। बाकी कटोरीमध्ये, मुंड्यामध्ये, बॅक पार्टमध्ये कोणतंही मार्जिन आपल्याला वाढवून घ्यायचं नाही। आणि जसं की तुम्ही इथं बघितलं असाल की कटोरी जी आहे आपण अशी क्रॉसमध्ये काढलेली आहे, म्हणजे अस्तर जे आहे आपलं क्रॉस ठेवून आपण इथं कटोरी जी आहे कट केलेली आहे। तर आता आपलं अस्तरवरती जे आहे पूर्ण कटिंग झालेलं आहे। त्यानंतर आता आपण मेन कापडावरती सुद्धा हे अस्तर जे आहे ठेवून कट करणार आहोत। तर हे बघा आहे तसं आपण हे ठेवून असं कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण। आता शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये जे आहे मी इथं बाही काढून घेणार आहे आपली 6.5 इंचाची। तर हे बघा आता मी तुमच्या समोर इथं टक्स सुद्धा मारून दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे। तर सगळ्यात आधी दोन्ही पार्ट जे आहेत आपण अस्तर आणि मेन कापड जे आहे जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर फक्त एक आणि म्हणजे कटोरीची रुंदी जी आहे आपण 1 इंच घेणार आहोत आणि जी उंची आहे तर ती 2.5 इंच घेणार आहोत। तर आता हे बघा 1 इंच मी इथं रुंदी घेतलेली आहे टक्सची आणि उंची जी आहे मी 2.5 इंच घेतलेली आहे कटोरीची आणि अशा पद्धतीने आपण इथं टक्स जो आहे कटोरीला मारायचा आहे। तर हे बघू शकता जास्तही फुगत नाही, थोडंफार फुगतं पण जास्तही आपल्या टोक्याला येत नाही आणि त्यामुळे काय होतं ज्यांना कमी छाती आहे त्यांना हे अगदी व्यवस्थित बसतं। तर आता हे तुम्ही फायनल लुक सुद्धा बघू शकता की कशा पद्धतीने आपली जी कटोरी आहे तर ती बसलेली आहे। तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।